युद्ध युद्ध तिसरं विश्वयुद्ध महायुद्ध अशा संपूर्ण युद्धाच्या झळा अखंड विश्वाला आज अनुभवास येत आहे. या युद्धाच्या झळांमधून आपल्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी चाललेली प्रत्येक राष्ट्रप्रमुखाची धडपड ती आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारत सरकार अगदी उजव्या रीतीने पेलत आहे. ही चॅलेंजेस आहेत, ही देशापुढील आव्हानं आहेत. यामध्ये नुकताच आपण ऐकला की जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 ज्याला आपण एस्मा ऍक्ट म्हणून ओळखतो. ह्या कायद्यामध्ये काय तसं कोरोना काळामध्ये आपण वैद्यकीय आणीबाणी अनुभवली. आरोग्य आणीबाणी आपण त्यास अनुभवली. त्यावेळेस एक इंजेक्शनचं नाव माहिती असेल तुम्हाला, ज्याचा तुटवडा भासत होता. ते संपूर्ण सरकारने ताब्यामध्ये मिळवलं आणि सरकारने गरजेच्या व्यक्तीला जीव वाचविण्याच्या उद्देशाने ज्या अनुच्छेद 21 अनुसार आहे त्यानुसार लिस्टिंग करून त्या पेशंटला ते इंजेक्शन पुरवलं. असा घटनेमध्ये दिलेला एक अधिकार सत्तेला आहे, म्हणजे केंद्र सरकारला आहे. हा अधिकार आज या ठिकाणी हा युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशातील जनतेच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करणे हेतू उद्देशाने इथे छान प्रकारे आज आपण अनुभवतोय. आता समजा पेट्रोलचा तुटवडा भासला तर मग काय करायचं? तर बाबा तो राखीव साठा असेल, मग त्या राखीव साठ्यातून काय होणार आहे? काय नाही, व्यवस्था सुरळीत चालेल असं काहीसं नियोजन करता येईल. आता नाहीच आहे, थोडसंच आहे, मग आपण जपून वापरतो की नाही? मग ते जपून वापरणं म्हणजे काय? तर सरकारने त्याचा ताबा मिळवणं आणि गरज भागवण्या इतकी त्याची व्यवस्था आणि उपयोजन म्हणजेच डिसेंट्रलायझेशन म्हणूया, त्याचं वाटप हे ठरवलं जात असतं. मग बघा, आता हा जो कायदा एस्मा ऍक्ट वगैरे जीवनावश्यक वस्तू कायदा, त्या कायद्यानुसार काय झालंय तर जीवनावश्यक वस्तूमध्ये सगळ्यात महत्वाचं आजच्या तारखेला झालंय ते म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि आपला गॅस. तर आता याचं वाटप, याची विक्री, याचं वितरण चांगल्या प्रकारे घडून येणं, न्यायिक प्रकारे घडून येणं आणि प्रथमतः जीवनावश्यक गरजा भागविण्याच्या हेतू उद्देशाने घडवून आणण्यासाठी इथे हा कायदा आता लागू झाला आहे, म्हणजे ऍक्टिव्ह झाला आहे. ज्यावेळेस पुरेसा प्रमाणामध्ये साठा उपलब्ध असतो त्यावेळेस हा कायदा ऍक्टिव्ह नसतो, हा थांबवलेला असतो. ज्यावेळेस आपत्काल परिस्थिती येते त्यावेळेस हा कायदा ऍक्टिव्ह केला जातो आणि हा ऍक्ट लागू असतो आणि याद्वारे गरजा भागविल्या जातात. मग यातून आपण LNG माहिती आहे, CNG माहिती आहे. आता CNG गाड्यांना भरला जातो माहिती आहे.